नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ मनी अँड डिव्हिजन ऑफ मनी या टॉपिक संदर्भात अभ्यास करायचा आहे. पाहायला गेला एकदम सोपा टॉपिक आहे, पण मनी मल्टिप्लिकेशन किंवा मनी डिव्हिजन का करावं लागतं हे पण आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं असणार आहे. तर चला जास्त वेळ वाया न जाऊ देता आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. जेव्हाही आपल्याला मल्टिप्लिकेशन करावी लागणार आहे तर ह्या मल्टिप्लिकेशनसाठी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची असणार आहे. ती गोष्ट काय? remove dot and multiply as you would multiply any two numbers and place a dot after two places from the right. म्हणजे असं आपल्याला का करायचंय? कारण मनीज जी असणार आहेत तर हे मनीमध्ये आणि पैसेमध्ये पण आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि यांची ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन केली जाते तर त्याच्या आतमध्ये या दोघांमध्ये जो काही डॉट असतो हा डॉट काढून टाकायचा. ज्या पण नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असेल त्याने आपण सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करायचं. जो पण काही आपला प्रोडक्ट येईल त्या प्रोडक्टमध्ये शेवटून दोन नंबर जे असणार आहेत म्हणजे राईट साईडचे जे काही दोन डिजिट्स असणार आहेत त्यानंतर आपल्याला एक डॉट द्यायचा असणार आहे आणि अशा प्रकारे मनी मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे असणार आहेत. डिव्हिजनच्या बाबतीत पण त्याच प्रकारे असणार आहे. ज्यावेळेस आपण डिव्हिजन सॉल्व्ह करू त्यावेळेस मी तुम्हाला ते समजून सांगेल. तर या ठिकाणी काही एक्झरसाइज आहेत, ते एक्झरसाइज आपण समजून घेऊ जेणेकरून मल्टिप्लिकेशन ऑफ मनी कशा प्रकारे करायचं आहे हे आपल्याला सोप्या पद्धतीने कळेल. तर मुलांनो, आपल्याला पहिला एक्झरसाइज आहे मल्टिप्लाय ₹435 अँड 60 पैसा बाय 12. तर आपल्याला 12 ने मल्टिप्लाय करायचंय. सांगितलं काय आहे की हा जो काही डॉट आहे या डॉटला सध्याला विसरून जायचं आणि जो पण काही नंबर असेल त्याला आपण होल नंबर कन्सिडर करायचा आणि त्याने आपल्याला इथं 12 लिहिला आहे तर आपण 12 ने त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे, तर मग सोल्युशन आपण घेणार आहोत. परंतु असंही करू शकतो किंवा आपण सरळ सरळ या ठिकाणी हे रुपीज आणि पैसा असं आपण लिहू. रुपीजच्या खाली रुपीज लिहू, पैशाच्या खाली पैसा लिहिणार आहोत. एक लाईन सोडायची असणार आहे आपल्याला. थोड्या वेळाने सांगतो ती का सोडायची आहे. तर 335 रुपीज अँड 60 पैसा मल्टिप्लाइड बाय 12. तर मग आता ही जी काही मल्टिप्लिकेशन असणार आहे रुटीनली आपण ज्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करतो त्याच प्रकारे मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर आपण 12 zeros are 0, 12 6 are 72 म्हणून 2 इथे लिहिणार आहोत. 7 आपला पुढे कॅरी गेला. 12 5 are 60, 60 प्लस 7 इज इक्वल टू 67, 6 कॅरी गेला. 12 3 are 36, 36 प्लस 6 इज इक्वल टू 42, 4 आपला पुढे कॅरी गेला अँड 4 12 are 48, 48 प्लस 4 इज इक्वल टू 52. तर आपलं हे जे काही मल्टिप्लिकेशनचं प्रोडक्ट आलेलं आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 522720 हे असे डिजिट्स आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे आपण हा जो काही 20 असणार आहे हा पैसा असणार आहे, याच्या नंतर आपल्याला डॉट लावायचं असणार आहे. कशा प्रकारे ते आपण या ठिकाणी पाहू. तर आपण इथं आन्सर लिहिणार आहोत 10 रुपीज 467.60 पैसा आहे मल्टिप्लाइड बाय 12 केलं तर याचं जे काही आन्सर असणार आहे हे आपल्याला अशा पद्धतीने लिहावं लागणार आहे. रुपीज 5227 पॉइंट. आता हा जे काही राईट साईडचे 2 डिजिट्स असणार आहेत तर त्याच्या नंतर आपल्याला डॉट द्यायचा आहे म्हणून आपण हा जो काही 20 असणार आहे त्याच्या अगोदर डॉट दिला आणि त्यानंतर हा 20 लिहिलेला आहे. तर 20 काय असणार आहे? दीज आर द रुपीज. म्हणून आपलं हे या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. समजलं तुम्हाला की मल्टिप्लिकेशन रेग्युलरली आपण जी करतो त्याच प्रकारे करायची असणार आहे. फक्त राईट साईडचे जे 2 डिजिट्स असतील त्याच्यानंतर आपल्याला एक डॉट द्यायचा आहे. इतकंच करायचंय. लिहून घ्या, माझ्यासोबत लिहित चला तुम्ही. ठीक आहे, ओके. यानंतर पुढचा वर्ड प्रॉब्लेम असणार आहे. इफ द कॉस्ट ऑफ an ice cream tub is rupees 125, what will be the cost of 4 similar tubs. तर मग असे जे काही 4 सिमिलर टब्स असणार आहेत त्यांची कॉस्ट किती असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग यासाठी आपल्याला पुन्हा मल्टिप्लिकेशन करावे लागणार आहे. तर मग चला मुलांनो, आता हा वर्ड प्रॉब्लेम असल्या कारणामुळे याला आपल्याला वर्ड फॉर्म मध्ये प्रेझेंट करावं लागेल. मग आपण इथे लिहिणार आहोत कॉस्ट ऑफ एन आईस्क्रीम टब. Cost of an ice cream tub is how much it is? It is rupees
हा रुपीज व्यवस्थित काढा हा. ठीक आहे, ₹125, ठीक आहे. आणि आपल्याला नंतर लिहावं लागेल कॉस्ट ऑफ सच 4 आईस्क्रीम टब इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असणार आहे, मग आपण ते मल्टिप्लिकेशनने करणार आहोत. तर चला मुलांनो, हे लिहून झालं का तुमचं? सोबत लिहित चला माझ्या. ठीक आहे. ओके, झालं लिहून? तर मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? मल्टिप्लिकेशन करावे लागेल रुपीज अँड पैसा. मग रुपीज किती आहेत आपले? 125 आणि पैसा 00 आहेत, म्हणून आपण इथं 2 0 लिहून टाकू. आणि असे किती टब्स आपल्याला त्या ठिकाणी अमाऊंट विचारली आहे, तर 4 टब्सची, म्हणून 4 आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. लक्षात घ्या, 4 इकडे लिहिलेला आहे, याचा अर्थ असा नाहीये की हा 4 पैसा असणार आहे. इट इज अ नंबर with which we have to do multiplication with the money. ठीक आहे ना? तर मग हे 0 येताना पहिला मिळतील आपल्याला 4 5s are 20, 2 कॅरी गेले, 4 2s are 8, 8 plus 2 is equal to 10, 1 कॅरी, 4 1s are 4 and plus 1 is equal to 5. म्हणून आपलं जे पण काही आन्सर असणार आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. Thus cost of such 4 ice cream tub is आता हे काय आहेत? हे रुपीज आहेत, त्यामुळे आपल्याला युनिट प्रॉपरली लिहावं लागणार आहे. ₹500 and 00 पैसा. तुम्ही डॉट मध्ये असं लिहिलं तरी चालेल, 00 केलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालणार आहे. तर लक्षात आलं तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ मनी करायचं असणार आहे. ठीक आहे. यानंतर आपण काही डिव्हिजनचे एक्सरसाइज घेणार आहोत. तत्पूर्वी डिव्हिजन ऑफ मनी कशा प्रकारे करायचं आहे हे आपण समजून घेऊ. तर हे पण लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे. तर काय करायचं मुलांनो, जर का तुम्ही रेकॉर्डिंग पाहत असाल किंवा लाईव्ह सेशन अटेंड करत असाल तर व्हिडिओ पॉज करून घ्यायचा, अगोदर सगळं लिहून घ्यायचं आणि त्यानंतर परत व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे, रिस्टार्ट करायचं असणार आहे. काय असतं की एका थोड्या वेळामध्ये ड्युरेशनमध्ये मला पूर्ण टॉपिक कव्हर करायचा असतो, त्यामुळे मला तुमच्यासाठी थांबायला पाहिजे, परंतु काय असतं की थांबता येणार नाहीये. ठीक आहे ना? तर तुम्ही पॉज करून घ्यायचं, लिहून घ्यायचं आणि परत रिप्ले करायचा असणार आहे व्हिडिओ किंवा रिस्टार्ट करायचा असणार आहे. ओके. तर डिव्हिजन ऑफ मनी, मग यामध्ये आपण लिहिणार आहोत द डिव्हिजन ऑफ मनी इज डन सेम वे ॲज वी डिवाइड वन नंबर बाय अनदर. तर एका नंबरला आपण दुसऱ्या नंबरने ज्या पद्धतीने डिव्हिजन करतो इन द सेम मॅनर इथेही आपल्याला डिव्हिजन करायची असणार आहे. फक्त काळजी काय घ्यायची आहे ते आपण समजून घेऊ. डू रिमेंबर टू रिमूव्ह डॉट आपल्याला काढून टाकायचा आहे. डिवाइड एनी टू नंबर अँड प्लेस डॉट आफ्टर 2 प्लेसेस फ्रॉम द राईट इन द आन्सर. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये जसं आपण केलं, जे काही प्रोडक्ट आलं ज्या राईट साईडचे 2 डिजिट्स नंतर आपण एक डॉट टाकला, तसंच इथं जेव्हा पण आपण डिव्हिजन करणार आहोत तर डिव्हिजन नंतर जे पण काही आपला आन्सर येणार आहे, कोशंट येणार आहे, राईट साईडचे 2 डिजिट्स सोडायचे आणि त्यानंतर एक डॉट आपल्याला लिहायचा असणार आहे, डॉट टाकायचा असणार आहे. बस सिंपल मेथड आहे. ठीक आहे. तर चला आपण या ठिकाणी एक्सरसाइज घेणार आहोत. एक्सरसाइज 1, डिवाइड ₹324 and 20 पैसा बाय 4. ठीक आहे. तर मग आपल्याला ही डिव्हिजन करायची असताना इथं काय करायचंय मुलांनो, हा जो डॉट आहे याला आपल्याला गोळी मारायची आहे. म्हणजे काय, त्याला कन्सिडर करायचं नाही तात्पुरता, त्याला गायब करायचा डिव्हिजन करण्यासाठी. मग आपण या ठिकाणी डिव्हिजन करणार आहोत. नंबर लिहिताना आपण कसा लिहू, 324 आणि 20. या ठिकाणी डॉट होता, मात्र इकडे आपण डॉट घेतलेला नाहीये आणि जो काही 4 असणार आहे 4 ने आपल्याला ही डिव्हिजन करायची असणार आहे. तर मग 4 ने आपल्याला 32 हा जो काही 4च्या टेबलमध्ये आपल्याला 8 प्लेसला येताना पहिला मिळतो, तर 4 8s are 32. 32 minus 32 0. हा 4 आपण खाली घेतला. 4 1s are 4. 4 minus 4 is equal to 0. त्यानंतर हा 2 आला, 4च्या टेबलमध्ये 2 येत नाही म्हणून आपण इथं 0 घेणार आहोत. आणि आता हा वरचा जो एक नंबर आपला राहिला होता डिजिट शेवटचा युनिट प्लेसचा, तो 0 आपण खाली घेतला अँड 4 5s are 20. म्हणून आपण या ठिकाणी 20 - 20 करणार आहोत आणि आपला रिमाइंडर
0 आलेला आहे. मग आता हे जे काय आन्सर आपल्याला लिहायचं असणार आहे, ₹324.20 पैसा डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू हाऊ मच. तर त्यावेळेस आपल्याला आता हा आपण सरळ सरळ पहा मुलांनो, हा सरळ सरळ नंबर लिहिला होता, इथून आपण डॉट काढून घेतला होता. मात्र ज्यावेळेस आपण आता ह्या डिव्हिजनचा आन्सर लिहिणार आहोत त्यावेळेस आपल्याला राईट साइडचे 2 डिजिट जे आहेत त्याच्यानंतर एक डॉट द्यायचा असणार आहे. आलं लक्षात प्रोसेस काय आहे? तर मग आपण इथं आन्सर लिहिणार आहोत, दस ₹324.20 पैसा डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू, आपलं जे काय आन्सर आलेलं होतं इथं पाहायला गेलं होतं 8105 हे आन्सर आलंय, पण इथं डॉट टाकावं लागणार आहे, म्हणून आन्सर काय आलं ₹81.05 पैसा. ठीक आहे, तर याला आपल्याला बॉक्स करायचं असणार आहे. मला इथं जागा कमी आहे त्यामुळे मी इथं लिहिलेले, तुम्ही लोकांनी डिव्हिजनच्या खाली हे 10 लिहायचं असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला डिव्हिजन करायची आहे. यानंतर आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 2. चला पुढचा एक्सरसाइज आहे, इथं वर्ड प्रॉब्लेम गायब झालेला दिसतोय मला. ठीक आहे, काय हरकत नाही. तर एक्सरसाइज 13.2 यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची असणार आहे. तर चला मुलांनो आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व करू. ₹78.50 पैसा मल्टिप्लाइड बाय 12. तर आपल्याला सरळ सरळ आपण 12 चा टेबल येत असेल तर 12 च्या टेबलने मल्टिप्लिकेशन करू, नसेल येत तर मग आपण 1 आणि 2 असा एक एक सिंगल डिजिट घेऊन पण मल्टिप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे, तर 12 zeros are 0, 12 5s are 60, इथं 6 लिहू, वरती आपण सॉरी इथं 0 लिहू, वरती आपण 6 कॅरी केला. 12 8s are 96, 96 प्लस 6 इज इक्वल टू 102, 2 इथं लिहिणार आहोत, 10 आपला वरती कॅरी गेला. 12 7s are 84, 84 प्लस 10 इज इक्वल टू 94. ठीक आहे, तर मग हे जे काही मल्टिप्लिकेशन असणार आहे याचं जे काही आन्सर असेल तर मग आपण या ठिकाणी लिहिणार आहोत ₹78.50 पैसा मल्टीप्लाइड बाय 12 इज इक्वल टू ₹942. आता इथं विषय काय मुलांनो, हा 0 आलेला आहे, तो आपण लिहिला काय आणि नाही लिहिला काय सारखीच गोष्ट असणार आहे. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, ₹145.22 पैसा मल्टीप्लाइड बाय 10. तर 10 ने 100 ने कुठल्याही संख्येला ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करत असतो तर त्या नंबर नंतर तो नंबर आपण ऍज इट इज लिहित असतो आणि त्यानंतर 1 नंतर जितके 0 आलेले असतात तेवढे 0 आपण त्या नंबर नंतर लिहित असतो. मग या ठिकाणी आपलं जे काय आन्सर असणार आहे आपण नंबर ऍज इट इज लिहून घेऊ, 145 आणि हा 22 ऍज इट इज लिहिला आणि इथं 10 आहे म्हणून आपण इथं 10 लिहिला. आणि आपल्याला इथं करायचं काय असणार आहे मुलांना, ज्यावेळेस आपण फायनल स्टेटमेंट करणार आहोत, ₹145.22 पैसा मल्टीप्लाइड बाय 10 इज इक्वल टू ₹1452. आणि हे जे काही शेवटचे 2 डिजिट्स आहेत राईट साइडचे त्यांच्यानंतर आपल्याला डॉट द्यायचा आहे आणि उरलेला नंबर ऍज इट इज लिहायचा आहे, म्हणून आपला आन्सर काय आलं ₹145.22 मल्टीप्लाइड बाय 10 इज इक्वल टू ₹1452.20 पैसा. ठीक आहे, समजलं मुलांनो. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, हे बघा एक लक्षात घ्या, मी इथे काय काळजी घेतली आहे, रुपीज आणि पैसा लिहिल्यानंतर एक लाईन स्किप केलेली आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला कॅरी फॉरवर्ड करावे लागतात तर मग ते लिहायला आपल्याला सोपं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून. आलं लक्षात. तर मग एक्झाम्पल आपलं आहे पुढचं, ₹242.25 पैसा मल्टीप्लाइड बाय 17. आता 17 चा टेबल येत असेल तर वेल अँड गुड, नसेल येत तर मग आपल्याला त्या ठिकाणी अगोदर 7 ने मल्टिप्लाय करू, नंतर 1 ने मल्टिप्लाय करू. आता एक लक्षात असू द्या की ज्यावेळेस असा नंबर येताना पाहायला मिळतो आपल्याला 17 येतो, 18 येतो, 20 येतो किंवा 23, 24 कुठलाही नंबर येऊ द्या, याचे टेबल आपल्याला सोप्या पद्धतीने काढता येतात मुलांनो. टेबल कशा प्रकारे तयार करायचे याची एक व्हिडिओ, याचा संबंधितला एक व्हिडिओ यापूर्वी मी अपलोड केलेला आहे.
पण इथं अडचण काय येते की ज्यावेळेस आपल्याला ऍडिशन करायची असते तर मग ती खूप मोठा नंबर तयार होतो आणि त्यावेळेस मग आपल्याकडनं चूक होऊ शकते आणि मग ती चूक टाळण्यासाठी आपण सिंगल नंबरने त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलेली कधीही चांगली असणार आहे. तर चला आपण पण सिंगल डिजिटनेच मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 7 5 आर 35, 5 आपण इथे लिहिला, 3 आपण कॅरी केला, 7 2 आर 14, 14 प्लस 5 इज इक्वल टू 17, 7 इथे लिहिला, 1 आपण कॅरी केला, 7 2 आर 14 प्लस 1 15, 5 आपण इथे लिहिला, 1 आपण कॅरी केला, 7 4 आर 28, 28 प्लस 1 इज इक्वल टू 29, 2 कॅरी केला, 7 2 आर 14, 14 प्लस 2 इज इक्वल टू 16. त्यानंतर आपण 1 ने मल्टिप्लाय करणार आहोत म्हणून इथे 0 घेतला. मग 1 ने मल्टिप्लाय करताना जो काही नंबर असतो तो ऍज इट इज येणार आहे. 5 1 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 5, 1 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 2, 2 4 अँड हा 2 आपल्याला ऍज इट इज येताना पाहायला मिळेल. मग ही जे काय आपल्याला ऍडिशन असणार आहे, आता इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला ऍडिशन करायची. तर हा 5 आला, 7 प्लस 5 इज इक्वल टू 12, 1 कॅरी गेला, 5 प्लस 3 इज इक्वल टू 8, 9 प्लस 2 इज इक्वल टू 11, 1 कॅरी, 4 प्लस 6 इज इक्वल टू 10 प्लस 1 इज इक्वल टू 11, 1 परत कॅरी आणि हे 2 प्लस 2 इज इक्वल टू 4. म्हणून आपलं या ठिकाणी जे पण काही मल्टिप्लिकेशनचं आन्सर असणार आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. दस रुपीज 242.25 पैसा इज इक्वल टू रुपीज 4118.25. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पुढचा नंबर असणार आहे रुपीज 2314.75. 75 हे पैसा आहेत मल्टिप्लाइड बाय 23. तर आपल्याला ही मल्टिप्लिकेशन करायची असणार आहे. तर मग ही मल्टिप्लिकेशन करताना आपण आपल्या सिंगल डिजिटने मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 3 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 15, 1 कॅरी गेला, 7 3 आर 21, 21 प्लस 1 22, 2 कॅरी गेला, 4 3 आर 12, 12 प्लस 2 इज इक्वल टू 14, 1 कॅरी गेला, 3 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू आपला 3 1s आर 3, 3 प्लस 1 4, 3 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 9, 3 2s आर 6. नंतर आपण एक 0 घेतला, 5 2s आर 10, 1 कॅरी गेला, 7 2s आर 14 प्लस 1 15, 1 कॅरी, 2 4s आर 8, 8 प्लस 1 इज इक्वल टू 9, 2 2s आर 2, 2 3s आर 6 अँड 2 2s आर 4. यांचे आपण काय करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत. हे 25 ऍज इट इज येताना पाहायला मिळतील. 5 प्लस 4 इज इक्वल टू 9, 9 प्लस 4 इज इक्वल टू 13, 1 कॅरी, 9 प्लस 1 इज इक्वल टू 10, 10 प्लस 2 इज इक्वल टू 12, 1 कॅरी, 6 2s आर 12 प्लस 1 इज इक्वल टू 13, 1 कॅरी, 1 प्लस 4 इज इक्वल टू 5. म्हणून आपण या ठिकाणी आन्सर लिहिणार आहोत. दस रुपीज 2314 how much it is 75 पैसा multiplied by 23 is equal to rupees 53,239. पॉइंट आपल्याला लक्षात घ्या, जे पण काही प्रोडक्ट येते आपलं त्याचे राईट साइडचे 2 डिजिट जे असणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला डॉट द्यायचा आहे, पॉइंट द्यायचा असणार आहे. म्हणून आपण तो या ठिकाणी अशा पद्धतीने देणार आहोत. 0.25. समजतंय मुलांनो? हे पॉइंट आहे ना, हा पॉइंट आहे या ठिकाणी, हा पॉइंट इथे. ते थोडं इंटरॅक्टिव्ह पॅनल मध्ये प्रॉब्लेम येतात, डॉट बारीक असतात ते दिसत नाही काही वेळेस. ठीक आहे, इथपर्यंत झालं तुमचं. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मल्टिप्लाय 35 बाय द रुपीज 3425 अँड 55 पैसा. तर आपल्याला 35चा टेबल तर काही येत नाही म्हणून आपण 5च्या टेबलने मल्टिप्लाय करू, नंतर 3च्या टेबलने आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. 5 5s आर 25, 2 कॅरी, 5 5s आर 25 प्लस 2 इज इक्वल टू 27, परत 2 कॅरी, 5 5s आर 25 प्लस 2 इज इक्वल टू 27, परत 2 कॅरी, 5 2s आर 10, 10 प्लस 2 इज इक्वल टू 12, 1 कॅरी, 5 4s आर 20, 20 प्लस 1 21, 2 कॅरी,
5 3 आर 15, 15 प्लस 1 इज इक्वल टू 17. ठीक आहे. यानंतर आपण आता 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. इथे 0 घेतला. 5 3 आर 15, 5 इथे लिहिला, 1 कॅरी. 5 3 आर 15 प्लस 1 16, 1 कॅरी. 5 3 आर 15 प्लस 1 16, 1 कॅरी. 3 2 आर 6, 6 प्लस 1 इज इक्वल टू 7. 3 4 आर 12, 1 कॅरी. 3 3 आर 9, 9 प्लस 1 10. आणि ही आपल्याला काय करायची आहे, ऍडिशन करायची. मग हा 5 आला, 7 प्लस 5 इज इक्वल टू 12, 1 कॅरी. 6 2 आर 7 2 आर 14. हा 14 कसा आला बरं, हे बघा, मी जागच्या जागी 6 प्लस 1 ची ऍडिशन करून घेतली, त्याला 7 केला आणि 7 2 आर 14 करून घेतला. या ठिकाणी हा 1 कॅरी गेला. आता हा 7 झाला. 6 प्लस 1 7, 8 9. 7 plus 1 is equal to 8. 7 plus 2 is equal to 9. 1 as it is, 1 as it is. ठीक आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहायचं असणार आहे. मला इथं जागा कमी आहे, त्यामुळे तुम्ही आन्सर लिहून घ्या. 10 रुपीज 3425 अँड 55. म्हणजे इथं डॉट द्यायचं आहे तुम्हाला. आता कसं कराल, रुपीज 3425 पॉइंट किंवा डॉट 55 मल्टिप्लाइड बाय 35 इज इक्वल टू रुपीज, या ठिकाणी हे आपले 1,19,894.25 अशा पद्धतीने आपलं हे आन्सर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत. रुपीज 7,634 अँड 50 पैसा मल्टिप्लाइड बाय 67. तर याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण या ठिकाणी अगोदर 7 ने मल्टिप्लाय करू. 7 0 7, 7 5 आर 35, 3 कॅरी गेला. 7 4 आर 28, 29 20 29 30 31. 1 इथे लिहू. 3 कॅरी गेला. 7 3 आर 21, 21 प्लस 3 इज इक्वल टू 24. 2 कॅरी गेला. 7 6 आर 42, 42 प्लस 2 इज इक्वल टू 44. 4 कॅरी गेला. 7 7 आर 49, 49 प्लस 4 इज इक्वल टू 53. ठीक आहे. इथे आपण 0 घेऊ. 6 0 आर 0, 6 5 आर 30. आपला या ठिकाणी 3 कॅरी गेला. 6 4 आर 24, 24 प्लस 3, 24 प्लस 3 इज इक्वल टू 27. 2 कॅरी. 6 3 आर 18, 18 plus 2 is equal to 20. 2 carry. 6 6 are 36. 36 plus 2 is equal to 38. 3 carry. And 6 7s are 42. 42 plus 3 is equal to 45. यांची आपल्याला काय करायची आहे, ऍडिशन. तर हा 50 ॲज इट इज येताना पाहायला मिळेल. 1 ॲज इट इज. 7 plus 4 is equal to 11. 1 carry. 1 plus 4 is equal to 5. 8 plus 3 is equal to 11. 10 plus 1 is equal to 11. आणि 1 plus 4 is equal to 5. तर मग जे पण काय आपला आन्सर असणार आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 1 मिनिट मी याला थोडा अजून वरती करतो. जे पण काय आपला आन्सर आला असणार आहे ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. 10 रुपीज 7,634 point, how much it is, 50 paisa multiplied by 67 is equal to rupees 5,11,511.50 पैसा. तर हे आपलं या ठिकाणी याचा आन्सर आलेला आहे. तर मग आपण यानंतरचं पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत. आता इथं डिव्हिजन करायची आपल्याला. ठीक आहे मुलांना. रुपीज 148.75 पैसा डिवायडेड बाय 5. इथे करायचं काय असणार आहे लेकरांनो आपल्याला, आता हा जो डॉट असणार आहे हा डॉट इथनं आपल्याला काढून टाकायचा आणि जो काही नंबर आपल्याला मिळतोय तो ॲज इट इज लिहायचा असणार आहे. म्हणून आपला नंबर आता काय झाला, 14875 आणि याला आपल्याला 5 ने डिवाइड करायचंय. तर 5 2s are 10. 14 minus 10 is equal to 4. नवीन नंबर आपल्याला आला 48. 5 9s are 45. 5 9s are 45. डिफरन्स 3 चा आला.
परत नवीन नंबर मिळाला आपल्याला 37. 5 7s आर 35. 5 7s आर 35. डिफरन्स 2 चा आला. नवीन 5 आपण खाली घेतला, नवीन नंबर आला आपला 25 अँड 5 5s आर 25. रिमाइंडर आपला आला 0. आता इथे जे पण आपण आन्सर लिहिणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय काळजी घ्यायची मुलांनो, त्याकडे नीट लक्ष द्या. ₹148.75 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू, आता क्वेश्चन जो आला आहे आपला तो आहे 2975. पण आपण ज्यावेळेस या ठिकाणी हा नंबर लिहिला त्यावेळेस त्या ठिकाणी डॉट होता आणि इकडे आपण त्याला डॉट घेतलेला नाहीये. म्हणून जो पण काही आपला क्वोशंट आलेला असेल त्याचे जे काही राईट साइडचे 2 डिजिट्स असणार आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक डॉट द्यायचा आहे आणि उरलेले जे पण नंबर्स असणार आहेत ते ऍज इट इज लिहायचे. म्हणून आपला आन्सर काय आला मुलांनो, ₹148.75 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू ₹29.75. समजलं तुम्हाला डिव्हिजन कशा पद्धतीने? रेग्युलर मेथडने जी डिव्हिजन करतो तशीच करायची आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला डॉट नंतर म्हणजे 2 पॉइंट्स 2 नंबर्स नंतर 2 डिजिट्स नंतर राईट साइडच्या 2 डिजिट्स नंतर आपल्याला डॉट द्यायचं असणार आहे. इतकंच आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल. ₹272.88 डिवायडेड बाय 4. तर आपल्याला या ठिकाणी हा डॉट गायब करायचा आहे आणि उरलेला नंबर ऍज इट इज आपण लिहिणार आहोत. उरलेला नंबर आपण ऍज इट इज लिहिणार आहोत. ठीक आहे, आणि रेग्युलर मेथडने जी डिव्हिजन करतो त्याच प्रकारे आपल्याला डिव्हिजन करायचे असणार आहे. 4 6 आर 24. तर 27 मायनस 24 इज इक्वल टू 3. हा नवीन नंबर आपला आला 2. 4 8 आर 32. 32 मायनस 32 0. नवीन नंबर आपला 8 आला. 4 2s आर 8. 8 मायनस 8 0. नवीन आपला परत हा नंबर मिळाला 8. 4 2s आर 8. 8 मायनस 8 0. रिमाइंडर आपला 0 आलेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आन्सर काय करणार आहोत, दस ₹272.88 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू. आता लक्षात घ्या क्वोशंट आपला आलेला आहे 6822. पण आपला रूल काय आहे, ज्यावेळेस अशा पद्धतीने पॉइंट्स मध्ये पैशामध्ये जर का आपण डिव्हिजन करत असू तर अशा वेळेस जो पण काय आपला क्वोशंट येतो, जे पण काय आपला आन्सर येतं त्याच्या राईट साइडचे 2 डिजिट्स काउंट करायचे आणि त्यानंतर एक आपल्याला डॉट द्यायचा असणार आहे. आणि हे काय असणार आहेत, हे रुपीज असणार आहेत. ठीक आहे, आलं लक्षात? एकदम सोपा विषय मुलांनो. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि त्याप्रमाणे आन्सर्स आपल्याला फाइंड आउट करायचे असणार आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल. ₹358.24 डिवायडेड बाय 8. मग करायचं काय असणार आहे, डॉट आपल्याला काढून घ्यायचा. उरलेला नंबर ऍज इट इज आपण लिहिणार आहोत. 35824 आणि आपण 8 ने डिवाइड करणार आहोत. तर 8 1s आर 8. 8 5s आर 40 होतात, म्हणून आपल्याला 8 4s घ्यावं लागणार आहे. 8 4s आर 32. डिफरन्स 3 चा आला. 8 आपण खाली घेतला, नवीन नंबर आला आपला 38. परत आपल्याला 4 नेच डिवाइड करावं लागणार आहे. 8 4s आर 32. कारण 8 5s आर 40 होतात मुलांनो, म्हणून आपल्याला परत 8 4s घ्यावं लागणार आहे. 38 मायनस 32 इज इक्वल टू 6. तर 8 8s आर 64 होतात. तर 8 7s आर 56 येतात, म्हणून आपल्याला या ठिकाणी 7 घ्यावं लागणार आहे. 8 7s आर 56. 62 मायनस 56 इज इक्वल टू 6. आणि हा आपण वरून 4 खाली ओढला तर 8 8s आर 64 होताना पाहायला मिळतात, म्हणून 64 मायनस 64 इज इक्वल टू 0. मग आपल्याला या ठिकाणी आन्सर कसं लिहावं लागेल, दस ₹358.24 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू. जो पण काही क्वोशंट असणार आहे तो आपण लिहित असताना काळजी काय घ्यायची, डॉट आपल्याला राईट साइडचे 2 डिजिट्स काउंट करायचे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉट द्यायचा असणार आहे. आणि विसरायचं नाही की या ठिकाणी युनिट काय राहील, तर इथं
रुपीज लिहायचं असणार आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत लेकरांनो. डिव्हिजन आहे नॉर्मल डिव्हिजन. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल. ₹689.16 पैसा डिवायडेड बाय 12. तर आपल्याला करायचं काय, नंबर ॲज इट इज लिहिणार आहोत आपण. 689 जो आहे त्यानंतर तो डॉट न घेता ॲज इट इज नंबर आपण लिहिणार आहोत. 12 ने आपल्याला डिव्हिजन द्यायची आहे. तर 12 5s are 60, 12 5s are 60, 8 आले, 9 आपण खाली घेतला, 12 7s are 84. या ठिकाणी डिफरन्स आपल्याला आला हा 5चा. पुढचा नंबर आपण खाली ओढला, नंबर नवीन मिळाला आपल्याला 51. तर 12 4s are 48. 48 जो काही हा डिफरन्स असणार आहे 51 मायनस 48चा हा 3चा आला. नवीन नंबर खाली घेतला 6, नवीन नंबर मिळाला आपल्याला 36. 12 3s are 36 आणि डिफरन्स आपला 0 आला किंवा रिमाइंडर 0 आला. म्हणून आपण या ठिकाणी आन्सर काय करणार आहोत, thus ₹689.16 divided by 12 is equal to ₹57.43. लक्षात असू द्या, पॉइंट आपण हे जे राईट साइडचे 2 डिजिट्स आहेत ते काउंट केले आणि त्यानंतर आपण डॉट दिला आहे किंवा पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे, जमतंय? ओके, चला नेक्स्ट. चला एक्झाम्पल आहे 3045.15 डिवायडेड बाय 15. ओके, तर आपण डॉट काढून घेणार आहोत आणि नंबर ॲज इट इज लिहिणार आहोत. 3045 अँड 15. आपण हा डॉट काढून घेतलाय मुलांना. ठीक आहे, ओके. आणि डिव्हिजन आपण करत आहोत 15 ने. तर 15 2s are 30, 30 मायनस 30 0. 4 आपण घेतला, खालचा आला हा नंबर आपण खाली घेतला, नवीन नंबर आला आपला 4. 15 ने 4 ला डिव्हिजन जात नाही म्हणून आपण 0 घेतला. 4 मायनस 0 मायनस 4 इज इक्वल टू 4. नवीन नंबर आपण 5 खाली घेतल्यानंतर नवीन नंबर मिळाला 45. 15 3s are 45. डिफरन्स आला 0चा. 1 खाली घेतला, नवीन नंबर काय मिळाला आपल्याला 1. पण 15 ने 1 ला डिव्हिजन जात नाही म्हणून आपण याला परत 0 घेतला. 5 ला आपण खाली ओढला. 15 3s are 15 1s are 15. 15 1s are 15 आणि रिमाइंडर आपलं 0 आलं. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत thus ₹3045.15 divided by 15 is equal to ₹203.01. लक्षात आलं? 2 डिजिट्स नंतर आपण डॉट दिलेला आहे. ओके, राईट साइडच्या 2 डिजिट्स नंतर आपण डॉट दिलेला आहे या ठिकाणी. चला नेक्स्ट एक्झाम्पल. सिंपल डिव्हिजन करायची मुलांना, बाकी काहीच नाही करायचंय, फक्त हा डॉट कुठं द्यायचा आहे ते आपण लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, चला नेक्स्ट नंबर आहे ₹3210 आणि यानंतर 2 00 आहेत म्हणजे पैसे 00 आहेत, त्यामुळे ते लिहिले काय आणि नाही लिहिले काय सारखंच असणार आहे. आपण या ठिकाणी काही लिहिणार नाहीयेत आणि डिव्हिजन आपल्याला 3 ने द्यायची. 3 1s are 3 0. 2 आला नवीन नंबर, डिव्हिजन जात नाही म्हणून 2 ॲज इट इज, डिव्हिजन जात नाही म्हणून इथं 0 येणार आहे. 2 ॲज इट इज येईल. नवीन नंबर आला आपला 1 आणि 2 मिळून 21 झाला. नवीन नंबर आपला या ठिकाणी 21 झाला. 3 7s are 21. डिफरन्स 0चा आला. नवीन नंबर हा 0 आला. 3 ने आपल्याला 0 ने डिव्हिजन जाताना पाहायला मिळत नाही म्हणून आपण या ठिकाणी 0 घेतलेला आहे. यामुळे या क्वेश्चनचं जे पण काही आन्सर असणार आहे ते आपलं काय आलं, ₹3210
डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू रुपीज 1070. आता इथे लक्षात घ्या, इथे आपण 70 नंतर डॉट देणार नाहीयेत. का देणार नाहीयेत? कारण इथे आपण वरती डॉट घेतलेलेच नाहीयेत, त्यामुळे इथे आपण डॉट देणार नाहीत. नाही तर मग तुम्ही कराल सवयीप्रमाणे की राईट साईडचे 2 डिजिट्स घ्यायचे त्यानंतर डॉट द्यायचा, तर तसं करू नका. आणि जर तसं करायचंच असेल तर मग तुम्हाला इथं अजून 2 झिरो घ्यावे लागतील आणि मग तुम्हाला 0000 आन्सर अजून वाढणार आहे. म्हणजे काय आन्सर येईल आपलं? जर समजा इथे आपण हे 2 झिरो जे इथले होते ते पण आपण इथे जर घेतले तर मग हे परत 2 झिरो वरती वाढणार आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही जर काही या ठिकाणी डॉट द्यायचं म्हटलं तर मग इथं डॉट येईल आणि मग इकडे असे हे 2 झिरो येतील, हे 2 झिरो इथे येतील आणि मग डॉट येईल. एकूण एक उत्तर काय झालं, मिनिंग काय झाला, सेमच झाला मुलांना. ठीक आहे, आलं लक्षात? ओके. नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहेत, सॉल्व्ह करू आपण. लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही लोकांनी. ओके. तर क्वेश्चन नंबर 3, इफ 1 kg of mangoes cost ₹85, then find out the cost of 12 kgs. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत, आपल्याला सोर्सेस काय काय दिले, डाटा काय काय दिलेला आहे त्यांनी. कॉस्ट ऑफ 1 kg मँगो, कॉस्ट ऑफ 1 kg mangoes, how much it is? ₹85. So cost of 12 kg mangoes is equal to how much? The question mark. मग आपल्याला करायचं काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत 85 मल्टिप्लाइड बाय 12. ठीक आहे, चला मुलांनो मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण या ठिकाणी. रुपीज अँड पैसा, 8500 मल्टिप्लाइड बाय 12. ठीक आहे, ओके. तर हे 00 आले, 12 5 आर 60, 6 आपल्याला कॅरी करावं लागतील. अँड 12 8 आर 96, 96 प्लस 6 इज इक्वल टू 102. ठीक आहे, तर मग आपले कॉस्ट किती येणार आहे 12 kg मँगोजची. तर मग आपण या ठिकाणी सेंटेन्स मध्ये लिहिणार आहोत, दस कॉस्ट ऑफ 12 kg mangoes is how much it is? ₹1020. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. याच्या खाली अंडरलाईन करून घ्या मुलांनो. हा ठीक आहे, ओके. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, इफ 5 sets of uniform cost ₹525.50, what will be the cost of each set of uniform? तर मग आपल्याला प्रत्येक सेट जो असणार आहे त्याची कॉस्ट किती आहे ती कॅल्क्युलेट करायची. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, डिव्हिजन करावं लागेल. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, कॉस्ट ऑफ 5 set of uniform is ₹525.50. So cost of each set of uniform is equal to question mark. करायचं काय असणार बाळांनो आपल्याला की 525.50 ला आपल्याला 5 ने डिवाइड करायचं असणार आहे. ओके, तर चला आपण लिहू या ठिकाणी. चला ही डिव्हिजन करायला इकडे जागा नाहीये, मी ही डिव्हिजन याच ठिकाणी करतो. हे लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी, मला हे डिलीट करावं लागणार आहे. ठीक आहे, चला. तर आपल्याला या ठिकाणी सिंपली काय करायचंय मुलांनो, 525
25.50 पैसा आहे. हा डॉट आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि नंबर ॲज इट इज लिहायचा असणार आहे, डिवायडेड बाय 5. 5 1s are 5, 5 1s are 5, 0 हा 2 आला, डिव्हिजन जात नाही म्हणून या ठिकाणी 0 येईल. हा 2 घेतला, परत हा 5 खाली घेतल्यानंतर 25 आला, 5 5s are 25, हा 0 आला, 5 या ठिकाणी आला, 5 1s are 5, 0 आला आणि हा 0 आपण खाली घेतला म्हणून परत 0 येणार आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी आन्सर जे लिहायचं असणार आहे, कॉस्ट ऑफ इच सेट ऑफ युनिफॉर्म इज. चला लिहून घेऊ आपण. कॉस्ट ऑफ ठीक आहे, कॉस्ट ऑफ each set of uniform is, each set of uniform is रुपीज. आता इथं काय करायचंय आपल्याला माहिती ना, राईट साइडचे 2 डिजिट्स आपल्याला सोडायचे आणि त्यानंतर डॉट द्यायचा असणार आहे, म्हणून 105.10 येणार आहे आणि याच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायची. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. इफ कॉस्ट ऑफ वन चेअर इज रुपीज 1127, देन व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ 12 सिमिलर चेअर्स. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, मल्टिप्लिकेशन. तर चला मुलांनो, आपण जो काही डाटा आहे आपल्याकडे तो आपण लिहू. कॉस्ट ऑफ वन चेअर is equal to rupees 1127. So cost of such 12 chairs is equal to 0. ठीक आहे. करायचं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे मुलांनो. ठीक आहे, तर चला आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. रुपीज अँड पैसा. रुपीज किती आहेत, एका चेअरची कॉस्ट किती आहे, 1127 अँड 00 पैसा मल्टिप्लाइड बाय 12. ठीक आहे, कारण आपल्याला 12 चेअरची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे, म्हणून इथे आपण 12 ने मल्टिप्लाय करणार आहोत. हे आपले 00 आले. 12 7s are 84, 4 या ठिकाणी लिहिणार आहोत, 8 आपला कॅरी गेला. 12 2s are 24, 24 प्लस 8 इज इक्वल टू 32, 3 आपला कॅरी गेला. 12 1s are 12 प्लस 3 इज इक्वल टू 15, 1 कॅरी गेला. 12 1s are 12 प्लस 1 इज इक्वल टू 13. म्हणून या ठिकाणी आपण आन्सर लिहिणार आहोत, दस कॉस्ट ऑफ सच 12 चेअर्स इज, और आर घ्यावा लागेल आपल्याला, आर रुपीज 13,524. आणि याच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायची असणार आहे. ठीक आहे, यानंतरचा नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. क्वेश्चन नंबर 6. 5 friends bought a gift for rupees 1375 and 50 paisa. How much did each person contribute? तर मग आपल्याला इच पर्सनने किती कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी परत आपल्याला या ठिकाणी डिव्हिजन करावे लागणार आहे. म्हणून आपल्याकडे जो पण काही सोर्स असणार आहे, डाटा असणार आहे, तो आपण इथे लिहू. 5 friends bought a gift for, मग आपण तसंच लिहू, 5 friends bought a gift for rupees 1375.50 paisa. So each person's contribution is equal to question mark. ठीक आहे, मग करावं काय लागणार आहे, डिव्हिजन करायची आहे.
मग आता आपण ही डिव्हिजन करणार आहोत. 1375 हाच नंबर आहे का आपला, पाहून घ्या एकदा, खात्री करून घ्या. 1375.50 होता, तर आपण पॉइंट न देता त्याला फक्त 50 ॲज इट इज लिहिणार आहोत. डॉट जो होता तो आपण काढून घेतला अँड डिवायडेड बाय हाऊ मच 5. ठीक आहे, मग आपण 5 ने या ठिकाणी डिवाइड करणार आहोत. तर 5 2 जार 10, डिफरन्स आला आपला 3 चा, वरून 7 खाली आल्यामुळे नवीन नंबर आला आपला 37 जार 35, 5 7 जार 35, डिफरन्स आला 2 चा, नवीन नंबर आला आपला 5 खाली घेतल्यामुळे 25, 5 5 जार 25, डिफरन्स आला 0 चा, नवीन नंबर आला आपला 5, 5 1 जार 5, हा 0, नवीन हा 0 जो असेल तो खाली घेतला, त्यामुळे नवीन नंबर आला आपला 0, 5 0 आर 0 आणि डिफरन्स आला आपला 0. ठीक आहे, तर मग आपलं जे काही आन्सर असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिता येणार आहे. thus each person's contribution is रुपीज. आता लक्षात घ्या, राईट साइडचे 2 डिजिट्स नंतर आपल्याला डॉट द्यायचं असणार आहे, म्हणून 275 रुपीज 275.10 पैसा. तर अशा पद्धतीने डिव्हिजन ऑफ मनी अँड मल्टिप्लिकेशन ऑफ मनी हे चॅप्टर आपलं किंवा हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. उद्या आपल्याला मेकिंग ऑफ बिल हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, त्या संदर्भात आपल्याला उद्याच्या दिवशी अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.